विकासासाठी पवार साहेब आणि अजित दादा एकत्र आले तर प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता दोन पक्ष वेगळे झाले असून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी महायुतीमध्ये सत्तेत आहे, तर शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात महाविकास आघाडीमध्ये आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या असून राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनलाय। यापूर्वी जय पवार यांच्या लग्नाच्या निमित्ताने अजित पवारांनी काका शरद पवार यांचे आदरातिथ्य केले होते। त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या एका बैठकीत पुन्हा एकदा काका पुतण्या एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। त्यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे। त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। महाराष्ट्राच्या विकासासाठी पवार साहेब आणि अजित दादा एकत्र आले असतील आणि त्यातून पवार साहेबांच्या अनुभवाचा काही फायदा होत असेल तर दोघांच्या एकत्रित येण्यावर मला काही गैर वाटत नाही। रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्राची एक मोठी शिक्षण संस्था आहे। लाखो विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिकत आहेत। अजितदादा विश्वस्त आहेत आणि पवार साहेब हे संस्थेचे अध्यक्ष आहेत। तर शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत दोघेही जर एकत्र आलेत तर त्यात आश्चर्याची गोष्ट नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। महाराष्ट्र आणि बारामतीच्या विकासासाठी जर पवार साहेबांसारख्या अनुभवी नेत्यांशी काही संवाद झाला तर त्यात काही चुकीचं नाही। दोघांचे दोन वेगळे पक्ष आहेत। मात्र महाराष्ट्राच्या विकासासाठी जर दोघे एकत्र येत असतील तर त्यात चुकीचं नसल्याचं प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।